चला मी बनवणार इथं भोगीची भाजी. त्यासाठी सर्व काही साहित्य हे घेऊन घेतलं आणि सर्व काही स्वच्छ धुवून मी कापून घेतलेलं आहे. वालचे दाणे आणि वाटाण्याचे दाणे शिजवून घेतले, पोपट्या वालचे दाणे पण. भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली. हे सर्व काही साहित्य. गॅस पेटवून कढई ठेवली, जिरं मोहरी आणि तीळ टाकलेली. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, टमाटे, गाजर, शिमला मिरची आणि त्यानंतर वांगे बटाटेसुद्धा आपण इथं टाकलेले. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर आपल्याला जे काही आपण थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर वालचे दाणे वाटाण्याचे दाणे शिजवलेले ते टाकायचे. नंतर धना पावडर, चटणी आणि त्यानंतर शेंगदाण्याची कूट अशी आणि तिळीची कूट इथं आपल्याला टाकायची. शेंगदाणे तिळीची कूट टाकली, त्यानंतर अजून कोथिंबीर टाकली. त्यानंतर छान असे आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बघूया याचं पाणी सुटलेलं आहे टमाटा मिठाचं. तर भाजी आपली छान शिजून गेलेली आहे. त्यानंतर तीळ टाकून भाकरीसुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. हे बघा, तीळ टाकून अशी भाकरी मी इथं करून घेतलेली आहे. 1 भाकर, 2 भाकर, 3 भाकरी मी इथं करून घेतलेलं आहे. तुम्हाला एकच दाखवलेली आहे. तर चला मग अशी आपली भाजी आणि भोगीची भाजी आणि तीळ टाकून भाकर अशी आपली इथं तयार झालेली. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.